99% लोकांना खूप चुकीची माहिती मिळते म्हणून ते फायनान्शियली खूप जास्त अडकत जातात. एकतर लोन ट्रॅपमध्ये फसतात किंवा आयुष्यभर कधीच पैसा त्यांचा बनत नाही. रिटायरमेंटला आले तरी स्वतःजवळ पैसा नसतो. या सगळ्या गोष्टींची कारणं मी तुम्हाला सांगणार आहे. अशी 10 कारणं आता तुम्हाला कळतील जे चुकीच्या फायनान्शियल ॲडवाइसमुळे फसतात. मग फायनान्शियल ॲडवायझर हे कुठे माझ्यासारखे असतात किंवा युट्यूबवरच असतात, सोशल मीडियावरच असतात असं बिलकुल नाही आहे. आपल्या सभोवताली असतात, आपल्या घरचेच असतात, आपले मित्रच असतात. प्रत्येक वेळी आपल्याला कोणी ना कोणीतरी फायनान्शियल ॲडवाइस देत असतो. आणि हे जर 10 फायनान्शियल ॲडवाइस तुम्हाला पण मिळाले असतील जे की 99% लोकांना मिळतात आणि म्हणूनच त्यांची ग्रोथ खुंटलेली असते. सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, तेही एकदम फ्री. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे लोन हा आपला शत्रू आहे. लोनच्या जवळपास सुद्धा आपण जायला नको पाहिजे. असे बरेच माझे क्लायंट आहेत ज्यांच्यासोबत मी डिस्कस करताना या गोष्टी समोर येतात की सर लोन तेवढं घेणार नाही बरं का, जेवढं लोन पासून लांब राहू ना तेवढं माझ्या फायद्याचं आहे. आजपर्यंत बँकेची पायरी चढलेलो नाहीये मी. ही सगळ्यात मोठी निगेटिव्ह गोष्ट आहे. लोन हे असं एक हत्यार आहे ज्याला जर तुम्ही चांगल्या कामासाठी वापरलं तर खूप चांगले रिझल्ट मिळतात, पण त्याच लोनला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही वापरलं तर तेच हत्यार तुमचा नाश करतं. सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतोय की लोन मी कशासाठी घेतलं? एक चांगला मोबाईल घ्यायला, एक सुंदर गाडी घ्यायला, एक सुंदर असा ट्रिप करायला. लोन घेऊन पैसे नसताना चुकीच्या पद्धतीनं मी ते घेतलं. इथं तुम्ही फसता. एक सिंपल फंडा मी तुम्हाला नेहमी सांगतोय, प्रत्येक गोष्ट लोनवर घेऊ शकता, पण ती गोष्ट घेण्याचे पैसे ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल असायला पाहिजेत. आता तुम्ही काय म्हणणार, अरे सर जर माझ्याकडे पैसे कॅशमध्ये अवेलेबल असतील मी लोन कशाला घेऊ? बिलकुल तुमचं 100% मत बरोबर आहे, पण यामध्ये एक इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की लोन जे आपल्याला मिळतं ना ते 8, 8.5, 9% मिळतं. उदाहरणार्थ मला घर बांधायचं आहे आणि घर एक 25 लाखाचं 50 लाखाचं मला घर हवं आहे. यामध्ये तुम्हाला फ्लॅट हवा असेल, घर हवा असेल, काही हवं असेल, ते जे काही तुम्हाला हवं आहे ना त्यासाठी समजा उदाहरणार्थ आपण 50 लाख रुपये पकडून चालू. हे 50 लाख तुम्ही ऑलरेडी अरेंज केलेले आहेत, तुमच्याकडे अवेलेबल आहेत. पण तेच 50 लाख जर मी प्रॉपर इन्व्हेस्ट केले आणि तिथून जर मला चांगले रिटर्न मिळत असतील तर आता तुम्ही म्हणाल जर मी गुंतवणूक केली माझं घर कसं बनणार? बिलकुल बनणार. समजा जर मी गुंतवणूक करतोय आणि मला रिटर्न मिळत आहेत 15%, 12%, 18%, 20%, पण रिटर्न झाले. घराचं काय? तर घर मी लोन घेऊन बांधू शकतो. घराला जे लोन मिळणार आहे ते लोन असेल 8 ते 9% दरम्यान. समजा जर मला 8% लोन मिळत आहे आणि मला रिटर्न जे मी गुंतवणूक केले त्यावर 16% मिळते, याचा अर्थ सिंपल आहे की मी 8% पैसे देतोय पण 16% पैसे घेतोय. सिंपल उदाहरण, निम्मे पैसे खिशामध्ये माझ्या राहत आहेत. याचाच अर्थ जो लोनचा EMI आहे तो मी इन्व्हेस्टमेंट थ्रू लावू शकतो. इझिली माझं लोन पण क्लिअर होईल, माझी अमाऊंट तशीच राहील. हे सिंपल लॉजिक झालं. पण जर मी खर्चासाठी पैसे वापरत असेल तेही लोनच्या स्वरूपात तर मात्र तुम्ही फसत जाणार. सो 2 गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत, ऍसेट काय आहे, लायबिलिटी काय आहे. जर मी ऍसेटसाठी बिझनेससाठी लोन घेतोय, एखादा बिझनेससाठी मला कार पण हवी त्यासाठी लोन घेतोय, आता माझा बिझनेस पण आहे सोबतच मी युट्यूबला व्हिडिओ पण अपलोड करतोय, मला कॅमेरा पण हवाय. हा कॅमेरा माझ्यासाठी ऍसेट आहे, पण तुमच्यासाठी फक्त फोटोग्राफीसाठी घेणार असाल तर तो लायबिलिटी आहे. म्हणून समजून घ्यायचं मी जो खर्च करतोय तो ऍसेटसाठी करतोय की लायबिलिटीसाठी करतोय. जे माझे पैसे जाणार आहेत ते पुढे मला अजून पैसे बनवून देऊ शकतात का याचा विचार करून मला पैशाची गुंतवणूक करायची आहे किंवा त्याचा वापर करायचा आहे. दुसरा एक सर्वात मोठा गैरसमज, रिच डोंट पे टॅक्सेस. श्रीमंत लोक टॅक्स भरत नाहीत, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाला काय वाटतं माहित आहे, तो श्रीमंत झालाय ना, अरे टॅक्सची चोरी केली असेल, बिझनेसमध्ये घपले केले असतील, हे सगळे विचार जे आहेत ना ते पहिला काढून टाकायला पाहिजे. आता माझे जर तुम्ही क्लायंट असाल तर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही हक्काने कमेंट बॉक्समध्ये लिहाल की सर मला खूप जास्त टॅक्स पे करायचा आहे. एक सिंपल फंडा मी तुम्हाला सांगतो, टॅक्स कोण पे करतो? जो कमवतो. समजा मला 1 कोटी रुपये कमवायचे आहेत, बरं मी म्हणतोय 50% टॅक्स तुमचा जाणार आहे, म्हणजे किती? 50 लाख रुपये टॅक्स जाणार आहे. पण तुम्हाला किती हवेत? 1 कोटी हवेत. बर या केसमध्ये आपण 2 कोटी कमवू.
1 कोटी गायब झाले, 1 कोटी शिल्लक राहिले. हे सिंपल लॉजिक आहे. आता देशाच्या विरोधात, सरकारच्या विरोधात, या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन तुम्ही टॅक्सेस बंद करू शकता का? तर 100% नाही. म्हणजे काय, ज्या प्रकारे ज्या देशाची व्यवस्था आहे त्याप्रमाणे तर आपल्याला चालावं लागणार. भले मला सुद्धा राग येतो की अरे यार 30-40% टॅक्स जातो, परत तो जीएसटी जातो वगैरे वगैरे. पण तुम्ही काय करणार? सर्व्हाइव्ह तर करायला पाहिजे. याच देशात तुम्हाला राहायला पाहिजे. पर्याय नाही. जो टॅक्स सरकार लावेल, जशा प्रकारे सरकार बदल करेल, तुम्हाला ते मानायलाच पाहिजे. जसं की मी पण मानतोय. आता सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो. एखादा क्लायंट आहे, त्यांनी काय केलं, 1 कोटी रुपये कमवले, पण 1 कोटी मात्र कॅश मध्ये कमवले बरं का. सरकारला दाखवलंच नाही, टॅक्स तर भरलाच नाही. 30 लाख रुपये टॅक्स लागला असता जर त्यांनी ते पैसे दाखवले असते तर, विच इज 30% ऑफ हिज टोटल इन्कम. मग जे 30 लाख जाणार होते ते वाचले, म्हणजे 70 लाख शिल्लक राहणार होते. टोटल मी 1 कोटी रुपये निवांत घरी ठेवून शांत बसलोय. पण हे चुकीचं आहे. तुम्हाला सांगू का, टॅक्स भरून सुद्धा आपण निवांत राहू शकतो. जर टॅक्स भरला नाही काय होणार आहे? एक तर झोप लागायचं अवघड, कॅश घरात ठेवावी लागेल, त्या कॅशला अनेक मुंगळे लागू शकतात, प्रॉब्लेम येऊ शकतात, सरकारी यंत्रणेचा त्रास होऊ शकतो, आपलं विनाकारण टेन्शन वाढत राहू शकतं. सो बेटर वे आहे ना, टॅक्स भरून टाका. आता तुमचं उत्तर असेल, सर नको, टेन्शन येऊ दे मला, पण मी काय भरणार नाहीये. जर ही विचारसरणी असेल ना, तर सर एक सिंपल काम तुम्हाला करावं लागेल. सोप्या भाषेमध्ये 70 लाख रुपये शिल्लक राहणार आहेत, 30 लाख रुपये गेले, जाऊ द्यात. समजा तुम्ही 10 वर्ष तुमच्याकडे पैसे तसंच ठेवलेत, 1 कोटीचे 1 कोटीच राहणार आहेत ना. जर मी तुम्हाला म्हटलं की सर एक काम करूयात, एक ऍव्हरेज मला 10 ते 15% रिटर्न मिळाले, म्हणजे 10% जर मला रिटर्न मिळत असतील तर माझे पैसे 7 वर्षांमध्ये डबल होतात. हो, 70 लाख शिल्लक होते, मी इन्व्हेस्ट केले, 7 वर्षामध्ये 1,40,00,000 झाले. म्हणजे जी मी कॅश तशीच ठेवली होती 7 वर्षाने तेवढीच असणार आहे, पण इथे काय झालं, डबल झाले. दुसरं उदाहरण, 15% रिटर्न मिळत आहेत. जर मी ते 15% रिटर्ननी ही गुंतवणूक 70 लाखाची केली, 5 वर्षात पैसे डबल होत आहेत. म्हणजे काय, 1,40,00,000 अप्रॉक्सिमेटली 1.5 कोटी रुपये होत आहेत 70 लाखाचे. माझे कॅशचे 1 कोटी तसेच राहिले. सो हा माइंडसेट बदलून टाका. तुम्हाला जर वाटत असेल ना हे लोक टॅक्स भरत नाहीत, तर तो तुमचा गैरसमज आहे. उदाहरण देतो, रिलायन्सने 20,000 कोटी रुपयांचा टॅक्स भरलाय, TCSने 14,000 कोटी टॅक्स भरलाय, इन्फोसिस 9,000 कोटीचा टॅक्स भरलेला आहे, HDFC बँक 15,000 कोटी. आता तुम्ही म्हणाल या तर कंपन्या आहेत, इंडिव्हिज्युअल लोकांचं काय? सर, कंपन्यांच्या माध्यमातूनच टॅक्स भरला जातो आणि कंपनीला इंडिव्हिज्युअल व्यक्तीपेक्षा टॅक्स कमी असतो. इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणजे तुम्ही आणि मी, आपल्याला टॅक्स लागेल हायेस्ट ब्रॅकेट 30-32%. पण जर तुमची कंपनी असेल तर 25-26% काम भागून जातं. प्रायव्हेट लिमिटेडचं मी बोलतोय. बरं, इंडिव्हिज्युअल उदाहरणं देतो. विराट कोहली 66 कोटी रुपये, धोनी 38 कोटी रुपये, शाहरुख खान 92 करोड रुपये. म्हणजे काय, सगळ्यांना साहेब टॅक्स भरावा लागतो. नो डाऊट स्मार्टली ते टॅक्स सेव्ह करत असतील. कदाचित जर आपल्यासारखं प्लॅनिंग करून जर त्यांनी टॅक्स भरला तर 30 कोटीच्या ऐवजी 50 कोटी भरावा लागेल. पण ते स्मार्टली टॅक्स वाचवतात, सेव्ह करतात लीगल मार्गाने. अनेक मार्ग असतात, गुंतवणुकीचे प्रकार त्यांचे वेगवेगळे असतात. कॅपिटल गेन कसा वाचवायचा हे त्यांना माहिती असतं. कॅपिटल गेन जरी झाला तो परत रिइन्व्हेस्ट करून कसा वाचवायचा हे त्यांना माहिती असतं. उगाच का 150-200 कोटीच्या प्रॉपर्टीज ते बाय करतात. तुम्हाला वाटतं अरे अबुधाबीमध्ये 150 कोटीचा फ्लॅट बाय केला, अरे दुबईमध्ये 100 कोटीचा फ्लॅट बाय केला, मुंबईमध्ये 200 कोटीची प्रॉपर्टी बाय केली. असं नसतं. राहतं घरच फक्त ते असतं असं बिलकुल नाही. त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन असतात. आता ते मी इथं डिस्कस करत बसणार नाही. पण स्मार्टली चांगल्या पद्धतीनं लीगल वेनं सुद्धा पैसा वाचवता येतो. पुढची चर्चा असते, श्रीमंत होण्यासाठी ना खूप पैसा लागतो तरच तुम्ही श्रीमंत होता. सर, जर आधीपासूनच माझ्याकडे खूप सारा पैसा असेल तर श्रीमंत होण्याचं लॉजिक काय आहे? म्हणजे अनेक तत्वज्ञानी लोक आपल्याला सांगत असतात की पैसा खूप लागतो रे तरच आपण श्रीमंत होऊ शकतो, अदरवाईज होणं इम्पॉसिबल आहे. कोण गरीब माणूस मोठा झालाय? बरीच उदाहरणं, हजारो, शेकडो, लाखो उदाहरणं मिळतील तुम्हाला. तुमच्याच आसपास छोटे मोठे व्यावसायिक बघा ज्यांनी शून्यातनं सुरुवात केली आहे आणि ते पॉसिबल आहे. प्रत्येकाने टाटा, बिर्ला, अदानी, अंबानींचं उदाहरण घ्यायची गरज नाही ना, आपल्याला तिथं जायचं आहे. प्रत्येकाचे गोल वेगळे आहेत, प्रत्येकाची स्वप्न वेगळी आहेत, प्रत्येकाला वेगवेगळ्या लेवलला पोहोचायचं आहे. अननेसेसरी डोक्यात हे ठेवू नका की सर मला तर ना 1000 कोटी कमवायचे. प्रत्येकाचाही गोल असेल का हो? प्रत्येकाला ते पॉसिबल आहे का? तर 100% नाही. ज्याने त्या मार्गावर काम करायला सुरुवात केली आहे, जो 100% कन्व्हिक्शनने ते काम करणार आहे किंवा झोकून देऊन काम करणार आहे, त्याला ते शक्य पण आहे. पण सगळेजण ते करणार नाहीत. सो मध्यमवर्गीय लोकांचं टार्गेट काय असायला पाहिजे? 1-2 कोटी रुपये बँक बॅलन्स माझा असायला पाहिजे, जेणेकरून
माझी फॅमिली पैशाच्या दृष्टिकोनातून कधीही संकटात येणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये येणारे प्रॉब्लेम तुम्ही कधीही बघा, एक वही घ्या, पेन घ्या आणि पानावर लिहून काढा. या 4-8 दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये जेवढे वाद झाले तेवढे वाद सगळे लिहून काढा. हे वाद, हे भांडण कशामुळे होतात? तर 50 ते 60% जास्त वाद किंवा घरातली भांडणं पैशाच्या कारणामुळे होतात. जर तुमच्याकडे पैसा असेल ना, 50-60% भांडणं तुमच्या घरातली गायब होतात. याचा अर्थ अंबानी अदानींच्या घरामध्ये कोणी दुःखी नाही असं नाहीये, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतील, पण पैशा रिलेटेड जे चिल्लर करण्यासाठी आपण भांडत बसतो ना, त्या गोष्टी गायब होतील. आता साहेब 1-2 कोटी तरी कुठून आणायचे, एवढं सोपं आहे का? हो आहे. काय आहे ना, की लंबी रेस का घोडा बनावं लागेल. आपण काय आहे 25 दिन में पैसा डबल, या गोष्टी बिलकुल पॉसिबल नाही आहेत. काय करू शकतो आपण? एक सिंपल उदाहरण देतो. 10,000 रुपयांची महिन्याला गुंतवणूक. आता ती माझ्याकडेच येऊन करा किंवा आम्हीच तुम्हाला हेल्प करू, या नंबरला कॉल करा, असं बिलकुल नाहीये. तुम्हाला जिथं जाऊन गुंतवणूक करायची आहे तिथं जाऊन करू शकता. फक्त मीच करून देतो, जगातला शेवटचा व्यक्ती मीच आहे असं बिलकुल नाहीये. खूप चांगले लोक आहेत मॅनेज करणारे, खूप चांगले ऍडवायझर सुद्धा आहेत. कोणाकडेही जाऊन तुम्ही गुंतवणूक करू शकता. बट आम्ही हवे असू तर नंबर आहेच, राईट? सो जर तुम्ही 10,000 प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करताय, आता तुमचा पगार पण वाढतोय, सो 15-15-15चा रूल मी सांगतोय. 15% स्टेपअप करा, 15 इयर्ससाठी करा आणि 15% 15% रिटर्न जर मला मिळाले ना तरी नफा आहे. 15 वर्षात माझ्या 10,000 जी मी सुरुवात केली होती त्याचे 1.5 करोड रुपये होतात. बाकी मी तुम्हाला म्हटलं का लाखो रुपयांची गुंतवणूक करा, बिलकुल नाही. वर्षाला 1,20,000 मी टाकलेत त्यामध्ये. इझिली पॉसिबल आहे. बरं स्टेपअप करता येत नाही, काही प्रॉब्लेम नाही, तरी सुद्धा 1 करोड रुपये होतात. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, जर आपण अति जास्त रिटर्न नको आहेत आपल्याला, 30%, 40%, 50%, हे खूप खोटं गाजर दाखवलं जातं. मी स्पष्ट भाषेमध्ये तुम्हाला सांगतोय. जेन्युअनली जर तुम्हाला 12 ते 15% जरी रिटर्न मिळत असतील ना, खूप चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणाल तुमच्याकडेच गुंतवणूक केली, आता मला एवढे रिटर्न दिसत आहेत 50%, 40%, 30%, 20%. साहेब रॅली आहे ना, मार्केट पण तेवढं चांगलं सपोर्ट करतंय. ज्या केसमध्ये मार्केट सपोर्ट करणार नाही, रेंज बाउंड राहील, त्या केसमध्ये मार्केट थोडंसं थंड राहताना रिटर्न सुद्धा कमी दिसणार ना, सो दॅट ते ऍव्हरेज होत असतं. सो जरी मला 15% रिटर्न मिळाले ना तर मी खुश आहे. काही लोक 12% असतील, काही लोक 10% असतील, काही लोक 17-18% पण असतील. सो अननेसेसरी अति हेवी स्वप्न बघणं चुकीचं आहे असं मला वाटतं. सो स्वप्न तुमचं काय आहे आणि किती अमाऊंटची अपेक्षा आहे, प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टी बोलायला चालू करणार नाही तोपर्यंत तुम्ही त्यावर काम करणार नाही. पुढची आणि महत्वाची ऍडवाइस, फ्लॅट बाय कर, जबरदस्त पैसे मिळतात आणि ही सगळ्यात बेस्ट गुंतवणूक आहे. हा सगळ्यात चुकीचा आणि सगळ्यात घाणेरडा सल्ला आहे. पहिलाच हात जोडून क्षमा मागतो, कारण बरेच लोक कमेंट करायला तयार असतील, हात आता लगेच तुमचे वर आलेले असणार आहेत. पण 2 मिनिटं थांबा, माझं ऐकून घ्या. स्वतःचं घर असावं, स्वतःचा फ्लॅट असावा आणि मी त्यामध्ये राहणार, ही आपली इच्छा आहे, तो आपला खर्च आहे, ती आपली स्वप्न आहेत आणि ती तुम्ही पूर्ण करायलाच पाहिजेत. त्याच्याबरोबर काहीही कम्पेअर होणार नाही. मला एक चांगलं घड्याळ पाहिजे, मी घेतलं, मग तो कशाला खर्च केला? जर तो केला नसता तर त्या 10,000चे 1,00,000 झाले असते. नको आहेत मला. स्वतःचं घर पाहिजे, तुमची इच्छा आहे ना, ते तुम्ही बिंदास्त घ्यायला पाहिजे. स्वतःची कार पाहिजे, घेणार, बिंदास्त घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. पण ते असताना गुंतवणूक म्हणून मी अनेक फ्लॅट घेतोय, गुंतवणूक म्हणून मी अजून एक फ्लॅट घेतोय, गुंतवणूक म्हणून मी आणि पैसे अनेक फ्लॅट घेतोय, हे जर तुम्ही करत असाल तर ती सगळ्यात मोठी चूक आहे. माझ्याकडे असे बरेच IT सेक्टरमध्ये जॉब करणारे कपल्स आहेत, फॅमिलीज आहेत, सगळेजण, प्रत्येक जण एकच करतो. पुण्यात गेला, मुंबईमध्ये गेला, स्वतःचा फ्लॅट घेतला बरं का सर, 5 वर्षाचा EMI लावलाय, 60-70 हजार, 80 हजार, 1-1 लाख रुपये महिन्याला कट होतील, मला 1.5-2 लाख रुपये सॅलरी आहे, 5 वर्षात फ्लॅट नेईल. जसे 5 वर्ष पूर्ण होतात बाबा दुसरा फ्लॅट घेतो, जसे 5 वर्ष पूर्ण होतात तिसरा फ्लॅट घेतो. फ्लॅट घेऊन करणार काय, त्याचे रिटर्न काय, याचं अजिबात नॉलेज आपल्याला नसतं. देतो त्याचंही उदाहरण देतो. परवाच आमचं डिस्कशन सुरू होतं. आमचे एक चांगले क्लायंट आहेत, मॅडम माझ्याकडे आल्या. मॅडमांनी मला सांगितलं की सर आम्हाला आता फ्लॅट सेल करायचा आहे, आम्ही सगळ्या गोष्टी ऐकल्या, इन्व्हेस्टमेंट म्हणून मी केलं होतं. त्यांना जेव्हा मी आकडेवारी विचारली तेव्हा मला कळालं हार्डली 2 लाख रुपये वाढले होते साहेब 4 ते 5 वर्षांमध्ये. जर 35 लाखाच्या फ्लॅटवर 1-2 लाख रुपये वाढत असतील तर काही अर्थ नाही अशा प्रॉपर्टी ठेवण्यामध्ये. नो डाऊट काही ठिकाणचे फ्लॅट खूप चांगले रिटर्न पण देत आहेत, पण तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट आहात का हो? तुमच्याकडे तेवढंच चांगलं नॉलेज आहे का? आपण काय करतो, एखादा एजंट सांगतो, एखादा व्यक्ती सांगतो, एखादा मित्र सांगतो, इथं फ्लॅट घे बरं का, स्वस्त मिळतं. अरे स्वस्त म्हणजे काय, त्याचे रिटर्न पुढे जाऊन मला काय मिळणार, कशी ग्रोथ त्याची होते हे आपण बघत नाही.
एक उदाहरण सांगतो, आमचेच चांगले क्लायंट आहेत. 50 लाखाला फ्लॅट घेतला होता सर, 1 कोटीला विकला. 7 वर्षांमध्ये पैसे डबल. आनंद झाला. मस्त मजा गप्पा मारत होतो. इन्व्हेस्टमेंटचं आम्ही त्यांचं प्लॅनिंग करत होतो. फ्लॅटचे पैसे आलेले होते 1 करोड रुपये. पण जेव्हा मी त्याला अजून ड्रिल डाऊन केलं तेव्हा मला कळालं की यांनी घेतलं होतं लोन 10 लाख रुपये यांच्याकडे होते, 50 लाख रुपयांचं लोन केलं. आता तुम्ही म्हणाल 50 लाखाचा फ्लॅट आहे, 10 लाख ऑलरेडी आहेत, 40 लाखाचं लोन करायला पाहिजे ना. गणित तसं नाहीये. सांगतो, 10 लाख रुपये होते, डाऊन पेमेंट केलं, लोन घेतलं, फ्लॅट घेतला, 10 लाख रुपये एक्स्ट्रा कुठे गेले? प्रॉपर्टीची कागदांचा खर्च 5 लाख रुपये गायब. 5 लाख रुपये फर्निचरवर, असे 10 लाख रुपये गायब केले. बरं एवढंच नाही, 7 वर्षांमध्ये आणि 5 लाख रुपये त्या प्रॉपर्टीवर त्यांनी खर्च केले. रिझन बिहाइंड दॅट की अजून काही इंटेरियरची कामं करायची होती, किरकोळ पेंटिंग वगैरे करायचे होते, अजून बेटर त्यांना बनवायचं होतं, अजून काय असे सोफा वगैरे फर्निचर आणायचे होते, ते त्यांनी आणले. ओव्हरऑल काय तर 15 लाख रुपये एक्स्ट्रा गेलेले आहेत इथंच. ते 15 लाख त्यांनी पकडले नव्हते, म्हणजेच काय, कागदाचा खर्च आणि हे फर्निचरचे पैसे. 15 लाख इथं गायब झाले. दुसरी महत्वाची गोष्ट, जे लोन त्यांनी केलं होतं ते लोन होतं 50 लाखाचं, पण त्याच्यावर भरलेलं व्याज टोटल 68 लाख रुपये त्यांनी पे केले. म्हणजे काय, तिथं 18 लाख रुपये एक्स्ट्रा पे केलेले आहेत. 15 अधिक 18 म्हणजेच 33 लाख रुपीज, 33 लाख रुपये एक्स्ट्रा त्यांचे गेलेले आहेत. म्हणजे काय, 17 लाख रुपये शिल्लक राहिलेले आहेत. मग 17 लाख रुपये त्यांचा गेन आहे. पण एक इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला सांगतो, फक्त 17 लाख नाही, त्यांनी मला सांगितलं की 5 लाख रुपये ना सर मी ऑलरेडी कमवलेले यातनं आहेत. कसे कमवले तर मी ते भाड्याने दिलेले होते, मग 5 लाख त्यांच्याकडे ते आले. सो ओव्हरऑल 23 लाखाच्या आसपास त्यांची कमाई झालेली आहे. मग कॉर्पोरेशनचे चार्जेस, रनिंग कॉस्ट, प्लंबिंग या सगळ्या गोष्टी केलेल्या ते आता मी आत पकडत नाही, पण 23 लाख कमवले. म्हणजे काय, ओव्हरऑल एक 45 ते 50% आसपास त्यांनी 7 वर्षांमध्ये कमवलेलं आहे. म्हणजे 7 सक्कम 42, 6%. जे मी वारंवार ओरडून सांगतोय की तुमचा फ्लॅट तुम्हाला 8% जास्त CAGR देत नाही. कंपाऊंडेड ग्रोथ ही इम्पॉर्टंट आहे. ओव्हरऑल रिटर्न डिवायडेड बाय इयर्स करायचं नाही, कारण 72 डिवायडेड बाय जेवढ्या इयर्सनी त्याला भागाल तेवढ्या वर्षात जे काही तुमचं उत्तर येईल. समजा मला 7% रिटर्न मिळत आहेत, राईट, तर 72 डिवायडेड बाय 7 जर तुम्ही केलात ना तर तुम्हाला उत्तर येईल ऑलमोस्ट 10. म्हणजे काय, 10 वर्षांमध्ये पैसे माझे डबल होणार आहेत. अशा प्रकारे एक आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. 72 चा एक हा फॉर्म्युला आहे किंवा एक रूल आहे असं आपण म्हणू शकतो, ज्यामधून मला पैसे डबल कधी होतात हे समजतं. सो या केसमध्ये मला काय कळालं की पैसे माझे फास्ट डबल होत नाहीत, किंवा जी रिटर्नची प्रोसेस आहे ही खूप जास्त स्लो आहे. डोक्याला टेन्शन किती हो, बाय करताना वकिलाचा खर्च, टॅक्सेस, वेगवेगळे खर्च, ते करून आणि त्याला ब्लॅक न द्या, व्हाईट न द्या, हे सगळे उद्योग करा. प्रॉपर्टी मेंटेन करायला खर्च, रेग्युलर मेंटेनन्स पे करावा लागतो, वेळोवेळी पेंटिंग करावं लागतं, प्रॉपर्टी टकाटक ठेवावी लागते, नाही ठेवलात तर परत कस्टमर येत नाही ना तुमच्याकडे. भाई ये रूम तो शुरू होते खत्म हो गया यार. मग हा जो सगळा खर्च आहे तो करत असताना सेल करताना त्या तुमच्या फर्निचरची व्हॅल्यू पकडत नाही. घेणारा कस्टमर काय म्हणतो, घेऊन जा फर्निचर तुझं. तुम्ही ते घेऊन जाऊ शकत नाही, का तर फिक्स केलेलं असतं. आता माझ्या या ऑफिसमध्ये मागे ग्लास बघताय, हे सगळं वॉलपेपर वगैरे बघताय, हे फिक्स केलेलं आहे. जर मला कोणी म्हणाला हे 40-50 लाखाचा जो मी खर्च केलाय ते घेऊन जा, काय करू घेऊन, कुठे वॉलपेपर काढून मी तो लावू, हे पॉसिबल नसतं. छोट्या मोठ्या गोष्टी मी घेऊन जाऊ शकतो. सो या गोष्टींचा विचार करा. जेव्हा बारीक विचार तुम्ही या सगळ्या गोष्टींचा कराल ना, हे सगळ्यात महत्वाचं असतं. अचानक पैसे लागले, कुठनं काढणार? एखादी रूम विकू शकता का हो फ्लॅटची? नाही विकू शकत. मग याचा अर्थ सगळ्या फ्लॅटमध्ये गुंतवणूक करणं चुकीचं आहे का? तर 100% नाही. काही ठिकाणी फ्लॅटच्या रेट्समध्ये चांगली ग्रोथ होते, कोल्हापूर सारख्या ठिकाणी बिलकुल होत नाहीये, वाट लागली या बिझनेसची. पुण्यासारख्या ठिकाणी जा, पुण्यासारख्या ठिकाणी काही एरिया आहेत स्पेसिफिक, तिथं चांगली वाढ होते. मुंबईमध्ये होत नाहीये, कारण ऑलरेडी ओव्हर ग्रोथ तिकडे झालेली आहे. याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन रिकाम्या लँडमध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो, जिथं खरंच डिमांड आहे, भविष्यात चांगलं काहीतरी होणार आहे. तो विचार करून जर तुमच्याकडे तेवढी समज असेल तर विचार करा, करू शकता गुंतवणूक. अदरवाईज बेस्ट आहे म्युच्युअल फंड. निवांत गुंतवणूक करा, निवांत राहा. आता हा जो डायलॉग मी मारला ना, याच्यावरच पुढचा पॉइंट येतो. म्युच्युअल फंड ना नेहमीच वर जातात, कायम प्रॉफिट होतो, लॉस होतच नाही त्यात. हे एक सगळ्यात मोठं मिथ आहे. खोटं बोललं जातं तुमच्या बरोबर की म्युच्युअल फंडमध्ये लॉसेस होत नाहीत.
कदाचित आमचे व्हिडिओ बघून काही लोकांचा गैरसमज होत असेल. मी म्हणतो ना, 12% अपेक्षा ठेवा, 10% अपेक्षा ठेवा, 15% अपेक्षा ठेवा, काहीतरी गोल बेस्ड प्लॅन करून पुढे जा. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जेव्हा मार्केट डाऊन असणार, म्युच्युअल फंड सुद्धा डाऊन जाणार. म्हणजे मी 1,00,000 रुपयांची गुंतवणूक केली ना, कदाचित मार्केट 2%नी खाली आलं, 98,000 दिसणार. मग याला घाबरण्याची गरज आहे का? तर बिलकुल नाही. नेहमी इंडियन मार्केट चांगलंच परफॉर्म करतं. जसं मार्केट खाली येईल 10%, 15%, 20% खाली येईल, पण परत फिरून वर हे जाणारच आहे. जर मी लॉंग टर्म होरायझन ठेवून गुंतवणूक करतोय तर या शॉर्ट टर्मच्या चेंजेसला घाबरायची बिलकुल गरज नाही. आणि यालाच रिलेटेड आहे पुढचा मुद्दा. अनेक गोष्ट तुम्हाला सांगितली जाते, शिकायचं आहे ना तर आमच्याकडे या. मी पण म्हणतो तुम्हाला जर शिकायचं असेल, मार्केटचं नॉलेज घ्यायचं असेल तर आमच्याकडे या, मी तुम्हाला शिकवतो. पण स्टॉक मार्केटमध्ये 100% सगळं नॉलेज तुम्ही घेऊ शकता का हो? तुम्ही ऍडवायझरीसाठी एक्सपर्ट होऊ शकता का? तर 100% नाही. 100% लोक जे जॉब करतायत, बिझनेस करतायत, ते करत करत मी शेअर मार्केट करतो. होत नाही साहेब. दिस इज अ फुल टाइम जॉब. मग याच्यामधल्या एक ऍक्टिव्हिटी शिकू शकता. ऑप्शन सेलिंग, ऑप्शन बाईंग, मग तेवढं छोट्या लेवलला, छोट्या स्केलवर काम करणं ठीक आहे. पण माझे 1 कोटी आहेत, 2 कोटी आहेत, 5 कोटी आहेत, मी घरी बसून मॅनेज करतो. होत नाही. हा एक वेगळा बिझनेस आहे, ही एक वेगळी एक्सपर्टीज आहे. तुम्हीच डॉक्टर, तुम्हीच वकील, तुम्हीच इंजिनियर सगळे आहात का हो? तुम्हीच घरी बसून सगळं करता का? मी आजारी पडलो, मीच इंजेक्शन देतोय, माझं घर बांधायचं आहे, मी स्वतःच बांधलं. एवढंच नाही, कोर्टामध्ये एखादी केस आहे, ती मीच लढली नाही ना, त्यासाठी वेगवेगळ्या एक्सपर्ट लोकांकडे जातो. मग ऍडवायझरीचं पण तसंच आहे. मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही मोठ्या मोठ्या अमाऊंट इन्व्हेस्ट करता किंवा ऑलरेडी केल्या असतील, कृपया सावध राहा. बरेच क्लायंट, आता परवाच मी एका आमच्या क्लायंट बरोबर बोलत होतो, जवळपास 1.5 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे, 5 वर्ष झाले इन्व्हेस्टमेंट केले. बरं, 5 वर्षात रिटर्न किती आहे? तर 12, 25, 60% रिटर्न 5 वर्षांमध्ये. गुणिले 5, ऍव्हरेज 5% येते साहेब. CAGR काढलं तर 3.5-4% रिटर्न तुम्ही कमवलेत. मला दाखवलं साहेब 60% रिटर्न आहेत. नाही, 60% पण किती वेळामध्ये, हे पण इम्पॉर्टंट आहे ना. ते लोक बघत नाहीत. सो या केसमध्ये होतं असं, 2-4% जरी आपण एक्स्ट्रा कमवू शकलो, समजा 2%, 1.5 कोटीच्या 2% म्हणजे झाले किती? 3 लाख रुपये होतात. सो 2% फक्त मी म्हणतो. अशा प्रकारे जर समजा 5%चा फरक पडला तर ऑलमोस्ट 7-8 लाख रुपयांचा फरक पडणार आहे. सो ऍडवाइस घेणं कधीही चुकीचं ठरणार नाही. नो डाऊट, शेवटी डिसिजन तुमचा आहे ना, ते मानायचं आहे, नाही मानायचं आहे, त्याला फॉलो करायचं आहे, नाही करायचं आहे. सो या गोष्टी लक्षात घ्या. ऍडवाइस खूप गरजेची. आता यालाच पकडून एक पुढचा मुद्दा येतो बरं का. फायनान्शियल ऍडवायझर इज ऑलवेज राईट. तुम्हाला काय वाटतं माहितीये, संकेत आवटेने जर एखादा स्टॉक सांगितला तर तो वरच जाणार. बरं, हे फक्त माझ्या बरोबर नाही, अनेक एक्सपर्ट लोक आहेत. तुम्हाला वाटतं त्याच्याकडे पैसे दिले ना इन्व्हेस्टमेंटला, ते 100% वर जातात, खाली येणारच नाही, लॉस होणारच नाही. नो डाऊट मार्केटमध्ये चांगला रिसर्च करून तुमची गुंतवणूक तर केली जाते, पण समजा ओव्हरऑल मार्केट डाऊन असेल, 100% तुमचा पोलिओ पण डाऊन येणार. उदाहरण घ्या, मी आता ऑक्टोबर महिन्यामध्ये हा व्हिडिओ बनवतोय. आता ऑलरेडी मार्केट डाऊन आहे. ज्या लोकांनी रिचमी थ्रू म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे, 1 महिन्यापूर्वी केली असेल, 15 दिवसापूर्वी केली असेल, किंवा काही बकेटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट स्टॉकमध्ये केली असेल, 100% ते लॉसमध्ये असणार आहेत. 100% म्हणजे 100% तसं नाही, तर 1%, 2%, 3%, 5% लॉसमध्ये असणार आहेत. का? तर ओव्हरऑल मार्केट डाऊन आहे. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही पॉझिटिव्ह असणं इम्पॉसिबल आहे. याचं कारण काय? तर ओव्हरऑल मार्केट डाऊन असल्यामुळे सगळे स्टॉक खाली आहेत. ठराविकच बोटावर मोजणे इतके वर आहेत, मग ते वर असणार, बाकीचे सगळे खाली असणार आहे. परिणामी तुम्ही लॉसमध्ये असणार आहे. सो एक गोष्ट लक्षात ठेवायची, ऍडवायझर असो, कोणी असो, जर तुम्हाला तो सांगत असेल की मी तुम्हाला कायम प्रॉफिटमध्ये ठेवणार, लॉस अरे होणारच नाही, छे आमच्याकडे लॉस हा नसतोच, तर तो क्लिअरली तुमच्यासोबत खोटं बोलतोय, एवढं लक्षात ठेवा. जाता जाता शेवटचा आणि महत्वाचा पॉइंट, की मार्केट बॉटमला आलं ना, पैसे टाकतो, वर गेले की काढून देतो, एवढं चांगलं नॉलेज मी वापरणार आहे, हे इम्पॉसिबल आहे. मार्केटचा बॉटम आणि मार्केटचा टॉप दोनच लोकांना माहिती असतो. पहिला देवाला, दुसरा खोटं बोलणाऱ्या माणसाला, बाकी कोणालाही ते माहिती नसतं. सो फायनान्शियल प्लॅनिंग करताना एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केटला कधीही टाइम करू नका. मार्केट इथंच जाईल, तिथंच राहील, याच्या खाली जाणारच नाही, याच्यावर पॉसिबलच नाही, हे कधीही होत नाही. जसं मार्केट बदलेल तसं तुमच्या इन्व्हेस्टमेंट बदलाव्या लागतात, त्याचं रिस्ट्रक्चरिंग हे करावंच लागतं. तसंच ठेवाल ना, मी सर स्टॉक घेतलेत, मी कधीच विकले नाहीत, तसेच आहेत. काही स्टॉक 70% लॉस झाला, बाबा बघत बसलाय. काही स्टॉकमध्ये 5-6 पटीने म्हणजे 500-600% रिटर्न आहेत, बघत बसलाय. काहीच अर्थ नाहीये. सो हे असं रोलर कोस्टर करत राहणार आणि लॉंग टर्म मध्ये मोठे गेन तुमचे होणार नाहीत. म्हणून रिबॅलन्सिंग हे खूप गरजेचं असतं. यामध्ये तुम्हाला आमची मदत लागत असेल ना, कधीही कॉल करू शकता, आम्ही तुम्हाला हेल्प करू. महत्वाची गोष्ट, या पॉइंट्सना व्यवस्थित लक्षात ठेवा.
मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा. प्रत्येकाचे डोळे उघडायला पाहिजेत, कारण गुंतवणूक रिलेटेड डोक्यामध्ये लोकांच्या जी काही जळमाटं लागलीत ना ती साफ व्हायला पाहिजेत. हा माझा प्रामाणिक उद्देश आहे. त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.